काही लोकांनी, आमच्यातीलच काही लोकांनी विरोधात घोषणाबाजी केली, विरोध केला। सर्वात पहिले मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो। दोस्तों, नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। मैं हूं रमेश रामटेके और आरआर मीडिया में आपका स्वागत है। दोस्तों, 16 अगस्त को सुरेश भट्ट सभागृह नागपुर में भंते विनाचार्य जब जेल से छूटे तो नागपुर के सुरेश भट्ट सभागृह में एक जनसभा थी और वो जनसभा धम्म रैली के निकालने से और महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन की वो जनसभा थी। और वहां पे लॉन्ग मार्च के प्रणेता प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर जो उस जनसभा में वहां पे आए थे और प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े इनका विरोध जनता ने किया। और जब जोगेंद्र कवाड़े जब उनका नाम आया और जब वो स्टेज पे गए और भाषण देने की शुरुआत की तो लोगों ने उनका विरोध किया और उसमें घोषणा दी और नारेबाजी की। तो उनका परिवार जो प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर और जयदीप कवाड़े सर और उनके परिवार काफी दुखी है। और जिस तरीके से प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े ने मराठवाड़ा विद्यापीठ नामांतर की जो लड़ाई लड़ी, उन्होंने लॉन्ग मार्च निकाला नागपुर से औरंगाबाद और उसमें प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े इनका अहम रोल रहा। आज जिस तरीके से प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े इनका विरोध किया गया तो उनके विरोध में जो विरोध किया तो उनके परिवार के सदस्य वो दुखी है और उन्होंने इनका निषेध भी किया है। तो आइए देखते हैं कि उनके परिवार के लोग क्या कहते हैं। जो सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी प्रतिमा जयदीप कवाड़े, प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर यांची सून नाही तर मी त्यांची लेखच आहे। काल जी घटना घडली, प्रथमतः मी त्या घटनेचा जाहीर निषेध करते आणि ज्या लोकांनी घोषणाबाजी, नारेबाजी तसेच विरोध केला त्या लोकांचाही मी धिक्कार करते। सर्वांना माझा परत क्रांतिकारी जय भीम। मी काल प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर हे महाबोधी महाविहाराच्या एका कार्यक्रमात नागपूर येथे होते आणि तिथे काही लोकांनी, आमच्यातीलच काही लोकांनी विरोधात घोषणाबाजी केली, विरोध केला। सर्वात पहिले मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो। आणि निषेध करत असताना माझ्यासारख्या भीमसैनिकाच्या मनात हा प्रश्न येतो की काल जे या गोष्टीचा विरोध करत होते त्यांना एवढं तरी समजलं पाहिजे की हा मंच राजकीय नव्हता, तो धार्मिक मंच होता। तिथल्या आयोजकांनी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सरांना त्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं आणि कार्यक्रमात आयोजकांनी सांगितल्यानुसार कवाड़े सर जेव्हा भाषणाला उठले तेव्हा आमच्यातीलच काही लोकांनी विरोध केला, विरोधात घोषणाबाजी केली। सर्वात पहिले मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून, आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला या तमाम आंबेडकरी जनतेला आणि आंबेडकरी चळवळीला, रिपब्लिकन चळवळीला हे सांगायचं आहे की आमच्या कवाड़े परिवाराच्या, माझे पंजोबा असतील जग्गूजी कवाड़े, माझे आजोबा असतील लक्ष्मणराव कवाड़े, माझे वडील असतील प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े किंवा मी भीमसैनिक स्वतः जयदीप कवाड़े, हे आमचे चौथी पिढी या आंबेडकरी चळवळीत, या रिपब्लिकन चळवळीत सक्रिय आहे।
आणि आज मला मोठा अभिमानानं सांगावं वाटतं की माझ्या लेखी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या नाती नीरजा आणि अस्मिता या देखील या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित आहे. म्हणजे आज आमची 5वी पिढी या आंबेडकरी चळवळीत भीमसैनिक म्हणून काम करत आहे. आणि प्रश्न राहिला राजकारणाचा. प्रश्न जर का राजकारणाचाच असेल तर जे लोक म्हणतात की आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे महायुती सोबत गेलेत, अहो बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुम्ही सत्ताधारी जमात बना. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की काही निर्णय राजकारणात घ्यावे लागतात. कवाडे सरांनी जो निर्णय घेतला तो एकट्याचा निर्णय नव्हता, हा आमच्या संपूर्ण पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय होता, आमच्या कार्यकर्त्यांचा, भीमसैनिकांचा हा निर्णय होता. आणि बघा ना, काल परवा जे आमच्यावर, जे कवाडे सरांवर काल टीका करत होते, त्यांच्यातून मला एक गोष्ट विचारायची आहे की काल परवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब हे देखील आमच्या महायुतीसोबत आलेत. आता मला एक गोष्ट सांगा, आनंदराज आंबेडकर साहेबांवरही अनेक लोकांनी टीका केली हो, अनेक अंधभक्तांनी टीका केली. आनंदराज आंबेडकर साहेब हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांवर टीका का केली तर ते महायुती सरकारसोबत गेलेत. पण मी आज आवर्जून आपल्या सर्व भीमसैनिकांना आणि रिपब्लिकन चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं ज्या सर्वांनी आनंदराज आंबेडकर साहेबांचा देखील निषेध केला, पण या चळवळीतील सर्व वयोवृद्ध आणि आमचे प्राणप्रिय नेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील, जयदीप कवाडे असेल किंवा आमचे तमाम महाराष्ट्रातील भीमसैनिक असतील, आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं की आमच्या महायुतीसोबत आपण देखील आलात. आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांचं आम्ही विरोध केला नाही, आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांचं या महायुतीमध्ये स्वागत केलं. आणि काही लोकांना वाटतं, काही चळवळीत नवीन सक्रिय झालेल्या आमच्या युवा भीमसैनिकांना वाटतं की कवाडे सरांवर आम्ही टीका करून मोठे होऊ शकतो. तर त्या सर्वांना मला सांगायचं आहे की अरे मित्रांनो, भीमसैनिकांनो, तुमच्यातील काही लोक तर तेव्हा होतेही नाही जेव्हा कवाडे सर अख्खं आयुष्य त्यांनी या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज मला मोठ्या अभिमानानं सांगायचं आहे की मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं या मागणीसाठी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघर्ष केला. नागपूर ते औरंगाबाद 500 किलोमीटरचा पायी लॉंग मार्च काढला. इथेच जाऊन थांबले नाही तर 16 वर्षाच्या अथक मेहनतीनंतर जेव्हा कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं, अनेक नेते विद्यापीठाच्या नावाचं श्रेय घ्यायसाठी समोर आलेत. कोणता नेता इकडून बोलत होता नामांतर माझ्यामुळे झालेलं आहे, काही लोक इकडून बोलत होते नामांतर माझ्यामुळे झालेलं आहे. पण कवाडे सर काय बोललेत, आमच्या युवक भीमसैनिकांना हे समजून घेतलं पाहिजे. ज्या कवाडे सरांच्या नेतृत्वात 16 वर्ष हा संघर्ष चालला मराठवाडा विद्यापीठाचा, ज्या दिवशी